काल माझ्या एका मित्रांचा फोन आला होता. ते ऑलरेडी एक कंपनी चालवत आहेत. तर त्यांचं म्हणणं काय होतं की बाबा ती शेवग्याची पावडर किंवा जे वेगवेगळे ड्राय प्रॉडक्ट आहेत शेतीविषयक, की बाबा कांद्याची पावडर किंवा त्यांचं म्हणणं होतं जे बीट येतं ना त्याची पावडर, तर असं जर आम्ही बनवलं तर त्याची म्हणजे जमेल का, तो उद्योग आम्ही लावला तर बघा तुमच्यापैकी भरपूर शेतकऱ्यांना असं वाटतं की असे उद्योग जर लावले ना तर हे एकदम सोपं काम होऊन जाईल आणि छान त्यांचं सर्व व्यवस्थित होईल. पण ह्या सर्व गोष्टींमध्ये सुरुवातीला तुम्ही कुठलाही बिझनेस लावत असताना एक प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की हे जे प्रॉडक्ट बनेल हे मी कुठे विकेल. कारण आमच्या जळगावमध्ये मागे असंच झालं की बाबा ती काळी हळद म्हणजे टर्मरिक लावायची, तर त्याचा भरपूर मोठ्या प्रमाणात सेल होतो. असं तसं करून लोकांनी ती हळद लावली, त्याला ते नंतर काढताना ते गरम करावं लागतं, ते बंब घेतले मोठमोठे पाण्याचे आणि मग पुढे त्या हळदीला काही मार्केटच भेटलं नाही. तर हा सर्व खर्च त्यांचा वाया गेला. प्लस 2 वर्ष 3 वर्ष त्यांनी जी हळद लावली ती म्हणजे विकता पण नाही आली. कारण नॉर्मल मार्केटमध्ये हळद म्हणजे कशी पिवळी, तर आता काळी कोण घेईल. तर तुम्ही पण असा कुठलाही उद्योग लावत असाल तर सर्वात आधी ह्या गोष्टीचा विचार करा की हे प्रॉडक्ट जे बनेल हे विकाल कुठे. आणि जर तुमच्यात विकण्याची क्षमता असेल तर मग असं एकही गोष्ट नाही की जे तंत्रज्ञान तुम्ही आता भारतात आणू शकत नाही. काहीच लपलेलं तंत्रज्ञान नाही. कुठेतरी तुम्हाला फार अडचण आली ना की साहेब हे कसं भेटेल, कुठे भेटेल याची मशीन, तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला माहिती देईल. पण सर्वात महत्त्वाचं आहे की ते बनल्यानंतर तुम्हाला विकता येईल का.